सांगतो लक्षात घ्या. शिकण्याचा अधिकार नाही, काम धंद्याचा अधिकार नाही, दुकान करायची, व्यवसाय करायचा त्याचाही अधिकार नाही. तर तुमच्यापासून घेणारच कुणी नाही. तुम्ही बहिष्कृत टाका बोलव. जगायचं कसं? म्हणून तुमचे आमचे पूर्वज आजोबा पंजोबा नारदाचं जीवन जगत होते. लक्षात घ्या. फार जुनी गोष्ट नाही, अवघी 100-125 वर्ष झाली त्याला. फार जुनी गोष्ट नाही. हा बाबासाहेबांचा काळ. ह्या बहिष्कृत माणसाला मनुष्य म्हणून जगण्याची सोय नव्हती. त्याचं जगणं अशक्य करून टाकलं. तो अस्पृश्य वर्ग, तो शेड्यूल कास्टचा वर्ग, ब्रिटिश लोकांनी त्यांना शेड्यूल कास्ट मानलं. त्या साऱ्या जातीचा एक लिस्ट केली. लिस्ट म्हणतात त्याला, यादी म्हणतात. त्याला शेड्यूल कास्ट म्हणतात. ती यादी केली. या यादीतल्या लोकांना समाजात हक्क दिला. अशा समाजामध्ये बाबासाहेबांचा जन्म झाला. त्यांचे वडील आर्मीमध्ये होते. त्यांनी मुलाला शिक्षणही दिलं. तो सांगा इतिहास आपला नाही, तो सांगत नाही. परंतु जेव्हा सयाजीराव महाराजांच्या मदतीनं बाबासाहेब युरोपमध्ये जाऊन शिकले, अमेरिकेमध्ये, इंग्लंडमध्ये, आणि परत आल्यानंतर सयाजीराव महाराजांच्या नोकरीमध्ये रुजू झाले. तो करार होता की त्यांनी नोकरी करावी महाराजांची, उच्च शिक्षण घेतात. काय अनुभव आला? उभ्या देशामध्ये त्यांच्या इतका शिकलेला मनुष्य नव्हता. आणि गुजरातमध्ये तर अजिबात नव्हतं. महाराजांनी त्यांनी आपल्या दरबारामध्ये त्याला मोठ्या पदावरती ठेवलं. लेफ्टनंटचं पद दिलं, मोठा अधिकारी. परंतु त्यांच्या ऑफिसमध्ये साधा तो छटाकभर किमतीचा प्यून, तो सुद्धा त्यांच्या टेबलाला स्पर्श करत नव्हता. त्यांच्या पुढे फाईल हातात देत नव्हता. अशी लांबून फेकून करायची. एवढा मोठा अधिकारी. तिथे त्यांना कुणी प्यायला पाणी देत नव्हतं. तर तो अस्पृश्य होता. सर्वात वाईट म्हणजे त्यांना कुठे राहायला जागा सुद्धा मिळाली. कुठेच जागा मिळाली. त्यांचे इंग्लंडमध्ये, अमेरिकेमध्ये जे दोस्त होते त्यापैकी 2-3 जण तिथे गुजरातमध्ये जाते बडोद्याला, त्यांनी सुद्धा त्यांना मदत केली. जागा नाही मिळाली म्हणून शेवटी ते एका पारशाच्या धर्मशाळेत गेले. आणि त्या पारशाला त्यांनी पटवलं. लोक खोटा इतिहास सांगतात तर थोडं बारकाईनं सांगतो. आणि आपल्याकडे खोटा इतिहास सांगून किंवा इतिहासाचा 16 मळा करायचं, आपल्या मनाप्रमाणे काही ठोकून द्यायचा हा प्रकार फार चाललेला. त्यामुळे वक्त्यांच्या पासून जरा सावध राहा. काय कोण कुठं बोलतो त्याचा काही भरोसा सांगता येतो. त्यांनी त्याला पटवलं त्या हॉटेलच्या मालकाला, अरे तुला काही उत्पन्न नाही, तुझ्याकडे फारसे लोक येत नाही, मी तुला 2 रुपये भाडं देईन, मला ठेव, आणि तुला कोणी त्रास देऊ नये. तर मी थोडासा दिसायला इंग्लंडमध्ये राहिलो तर मग थोडासा गोरा गोरा दिसतोय, तर माझं नावही बदलतो. आणि त्याप्रमाणे त्यांच्या रजिस्टरमध्ये त्यांनी नाव लिहिलं आदलजी सोराबजी. बाबासाहेबांना खोटं नाव लिहावं लागलं हे लक्षात घ्या. जात लपवण्यासाठी, लोकांनी त्रास देऊ नये आणि त्या माणसाला त्रास होऊ नये, छुपेपणानं त्या पारशाच्या ईदमध्ये किंवा हॉटेलमध्ये राहिले. काय झालं? 2-3 दिवस जातात, कुठे नाही तर 5-10 पारसे लोक हातामध्ये लाठ्या घेऊन तिथे उपस्थित. दार खटखटलं. बाबासाहेबांनी दार उघडलं. हातामध्ये लाठ्या घेतलेली पारशी. त्यांनी अगदी प्रश्न विचारला, कोण आहे तो? आता सारं माहितच होतं. बाबासाहेब म्हटलं की मी डॉक्टर आंबेडकर आहे, अमुक अमुक. तू इथं का राहिलास? बाबासाहेब म्हटले, पण तुम्ही पारशी लोक आहात, पारशी जातीभेद मानत नाही, ती अक्कल आम्हाला शिकू नको. आपण तो खाली. आणि मग त्यांनी विनंती केली की ठीक आहे म्हणे, मी खाली पडतो, मला संध्याकाळपर्यंतचा वेळ. संध्याकाळपर्यंतची वेळ दिली त्यांनी. हे पुन्हा बडोद्यामध्ये आपल्या त्या मित्रांच्याकडे गेले. हो, मी त्यांना राहण्याची सारासाठी खोली सुद्धा दिली. संध्याकाळी आले. त्या ईदच्या शेजारी जी एक बाग आहे त्या बागेमध्ये एका भेंडीच्या झाडाखाली बसले.
एवढी मोठी फुलं येतात, त्याला भेंडीचं झाड म्हणतात. त्या झाडाखाली बसले ठसठसा, म्हणजे माझ्यासारख्या योग्यतेचा मनुष्य ह्या उभ्या संस्थानामध्ये कोणी नाही, माझ्या इतकी लायकी असणार, आणि केवळ जातीमुळे माझी काय किंमत आहे. तर मला माझ्या डोक्यावरती साधा निवारा सुद्धा मिळत, मनुष्य म्हणून कोणी मला जवळ करत नाही. एवढी लायकी असून त्याचा उपयोग काय. आणि माझ्यासारख्या एवढ्या लायक माणसाची जर अशी अवस्था वाईट असेल, तर माझ्या जाती जन्मलेले माझे जे शेकडो करोडो बांधव आहेत त्यांचं काय ठसठसा म्हणतात. आणि भयंकर प्रचंड संताप त्याच्यामध्ये सात्विक संताप नाही. ही परिस्थिती बदललीच पाहिजे, हा अन्याय संपलाच पाहिजे. आणि त्यांनी तिथे प्रतिज्ञा केली की मी माझ्या लोकांचा आणि समाजाच्या माणसांचा किंवा आपल्या जातीचा नाही, मी ह्या माणसांचा आणि माणुसकीचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाही. आणि समजा मला तर जमलं नाही तर मी स्वतःला गोळी घालून आत्महत्या करेन. माणसाच्या अंगाचा थरार उठावा, थरार व्हावा, अशा पद्धतीची ती प्रतिज्ञा होती. साधी गोष्ट नव्हती. मानव जातीच्या संपूर्ण इतिहासामध्ये अशी प्रतिज्ञा कोणी केली नाही. इथे लोक एका प्रतिज्ञेचं कौतुक करतात, भारतीय लोक. कोणती प्रतिज्ञा? भीष्म प्रतिज्ञा, फालतू प्रतिज्ञा. मराठीमध्ये आपण तेच शिकला. कठोर प्रतिज्ञा म्हणजे भीष्म प्रतिज्ञा. खोटेपणा येतो, फालतूपणा येतो. भीष्माची प्रतिज्ञा कधीच कठोर नव्हती, कधीच काही खास नव्हती. सामान्य गोष्ट होती ती. सामान्य काय गोष्ट होती? तर भीष्माचा बाप राजा संतोनी पडला एका कोळणीच्या प्रेमामध्ये. मत्स्यगंधा तिचं नाव, कोळी नव्हती रे. बाप पडला कोळणीच्या प्रेमामध्ये, लग्नाची मागणी घातली. ती मोठी हुशार होती मत्स्यगंधा. ती मागणी लग्न करेल मी तुझ्यासोबत. आता राणी बनण्याचा चान्स ना एका कोळणीला म्हणजे फार मोठी गोष्ट होती. पण ती फार हुशार होती. नुसती राणी बनणार या लोभामध्ये वागवत गेली नाही. बारकाईने विचार केला आणि त्याला सांगितलं लग्न करेल मी तुझ्याशी, पण एका अटीवरती, माझाच मुलगा राजा झाला पाहिजे. परंपरा कशी आहे? जो ज्येष्ठ तो अधिकारी. राजाच्या नंतर राजा कोण होणार? ज्येष्ठ पुत्र, मोठा मुलगा. मग त्याला तर ऑलरेडी मुलगा होताच ना भीष्म, म्हणून तिने ती अट घातली. आता हा कसा काय वचन देणार? राजा गप्प आला मुकाट घरी. पोराला कळली ही गोष्ट भीष्माला की बाप पडलाय कोणाच्या तरी प्रेमामध्ये, त्याला करायचं लग्न. आणि ते आडलं इथे बरं कसा मजेशीर प्रसंग आहे. मग तो मुलगा बापाचं लग्न ठरवायला गेला. ग्रेट गोष्ट. मुलगा बापाचं लग्न ठरवायला जातो. तिला जाऊन भेटतो, माझी आई बन म्हणे. ती म्हणाले बनेल, पण माझी अट माहित आहे का? हो म्हणजे माझ्या बाळ काय माहित आहे ते सांगण्यासाठीच मी आलो. मी काही राजा होणार नाही, तुझ्या मुलाला राजा होईल. पण ते मत्स्यगंधा फारच हुशार होती. ती म्हणाली ठीक आहे रे, माझ्या मुलाला आता राजा होता येईल, पण त्याच्या नंतरच्या पिढीमध्ये मोठ्या मुलाचा मोठा मुलगा राजा होईल, माझ्या पोराचा हक्क जाईल. त्यामुळे हे काही जमायचं नाही बाबा. तुझ्या पोराला राजा करतील ना, मग माझ्या नातवाला नाही राजा व्हायचं. मला ते नको आहे. माझ्या मुलाचीच परंपरा चालली पाहिजे. किती हुशार असेल बा ती. मग याने काय केलं? बरं म्हणे काही हरकत नाही, बापासाठी मी थोडा त्याग करतो. आता लग्नच, आता लग्न करत नाही, काही प्रतिज्ञा झाली. समाजामध्ये कित्येक लोक आहे स्वतःहून लग्न करत नाही, काहीची तर लग्नच होत नाही. किती त्यांना महत्व द्यायचं? ते महत्व द्यायची गोष्ट आहे का?
पण ब्राह्मणांनी साऱ्यांची डोकी बिघडवून टाकली. कृष्ण प्रतिज्ञा फार मोठी प्रतिज्ञा म्हणून त्याचा खोटा प्रचार केला. तरी बाबासाहेबांची प्रतिज्ञा दुनियेमध्ये साऱ्या मानवजातीच्या इतिहासात केली नाही, ती ही प्रतिज्ञा आहे. त्याला खरी भीम प्रतिज्ञा म्हणून ओळखा. काय ओळखलं पाहिजे आपण? भीम प्रतिज्ञा. आणि जय भीम म्हणणाऱ्या माणसानं भीम प्रतिज्ञेकडे लक्ष दिल्याशिवाय जय भीम बोलायचं नाही. नाही कळलं? जय भीम म्हणण्याचा अधिकार फक्त त्यालाच जो भीम प्रतिज्ञा करतो, भीम प्रतिज्ञा जाणतो आणि त्याची दखल घेतो. म्हणून बाबासाहेबांना मानणारा पीत असेल त्याला जय भीम म्हणू नये. बाबासाहेबांना मानणारा दुराचारी असेल त्याला जय भीम म्हणू नये. बाबासाहेबांना मानणारा फाटाफूट करत असेल, समाजात गटबाजी करत असेल, त्याला जय भीम म्हणण्याचा अधिकार नाही. काय म्हणतो लक्षात येतं? अरे माणूस किती इतकी महान प्रतिज्ञा आहे, एवढा मोठा आदर्श आहे, त्याची काहीतरी तमा बाळगली पाहिजे, इज्जत ठेवली पाहिजे आणि मग जय भीम बोललं पाहिजे. म्हणून इथून पुढे समाजामध्ये हाही प्रचार आपण केला पाहिजे. कोणी जय भीम म्हणता कामा नये. जर त्याची पोच ही नसेल आणि आणखी काय करायचं ते मी नंतर सांगतोच ना. पण पहिली गोष्ट ही आहे, एखादा पिणारा मनुष्य जय भीम म्हणत असेल तर एक थप्पड लगावा. त्याचं तोंड पहिलं गप्प करा. एक शब्दच तू बोलता कामा नाही. शक्य आहे एवढं काही जमत नाही आपल्याला. आपण अगोदर माघार घेतो. याची गरज आहे या समाजामध्ये. म्हणून जो स्वतः आंबेडकरी म्हणतो त्याला या बाबतीमध्ये स्वच्छ आणि क्लिअर असलं पाहिजे. बाबासाहेबांची इज्जत सांभाळलीच पाहिजे आणि मगच तोंडाने जय भीम म्हटलं पाहिजे. नाही तर जय भीम बोलण्याचा तुम्हाला अधिकार नाही. हे लक्षात येईल. आता पुढची गोष्ट जी आहे ती अशी की बाबासाहेबांनी प्रतिज्ञा केली आणि मग त्या समाजाच्या उद्धाराच्या करता जेवढं आपलं ज्ञान होतं सारं 50 आहे त्या परिस्थितीला त्यांनी तोंड दिलं आणि काय काय मिळवलं. पहिली गोष्ट, या समाजाला हाकलून दिलं होतं बाहेर मुख्य समाजाच्या, त्याला परत त्या समाजामध्ये आणून बसवलं. आणि ज्या धर्माच्या कायद्यानं ते केलं होतं, मनुस्मृतीच्या कायद्यानं, अस्पृश्य आहे त्यांना अधिकार नाही, ती अस्पृश्यता पाळणं, त्या मनुस्मृतीचा कायदा पाळणं, तो कायदा मानणं बाबासाहेबांनी गुन्हा ठरवला. आणि जो तो कायदा पाळेल आणि मानेल त्याची रवानगी तुरुंगामध्ये करण्याची सोय केली. आणि म्हणून त्या भीतीपोटी त्या धर्माला त्या कायद्याला मानणारी माणसं गप्प बसली आणि साऱ्या मागासवर्गीय समाजाला, अस्पृश्यांना पुन्हा सर्वांच्या बरोबर येण्याची संधी मिळाली. गोष्ट खरी आहे. हे पहिलं लक्षात घ्या. आपण इथे आहोत आज या परिस्थितीमध्ये. जर बाबासाहेबांनी तो कायदा केला नसता आणि हिंदू धर्माचा कायदा मोडून टाकला नसता आणि जो तो कायदा पाहिजे हिंदू धर्माचा त्याला तुरुंगात पाठवण्याची सोय केली नसती तर काही सुधारणा झाली नसती. काही लक्षात आलं? मग त्याबरोबर बाकीचे हक्क मिळवले. त्यांना शिकण्याचा अधिकार आहे. नुसतं शिकण्याचा अधिकार नाही तर इतकी वर्ष तुम्ही त्यांना बाहेर हकलून दिलं होतं. ते गरीब राहिलेले आहेत. त्यांच्याजवळ सुविधा नाही, त्यांच्याजवळ साधनं नाही. म्हणून शासनाच्या तिजोरीमधून त्यांच्यासाठी खर्च केला पाहिजे आणि त्यांना आरक्षण दिलं पाहिजे. म्हणून नोकरीमध्ये आरक्षण मिळालं, शिक्षणामध्ये आरक्षण मिळालं, स्कॉलरशिप मिळाल्या. काही लक्षात आपल्याला? हे कोणी मिळवून दिलं? कसं मिळवून दिलं? आपल्या बुद्धिबळावरती, आपल्या ताकदीवरती. का मिळवून दिलं? तर ती प्रतिज्ञा केली होती त्यांनी बरोबर. त्या प्रतिज्ञेच्या बाबासाहेबांचे ते उपकार म्हणून आज आपण इथे आहोत हे लक्षात घ्या. जिथे असाल तिथे आहात हे लक्षात घ्या. जर हे उपकार त्यांनी केले नसते तर आज आमच्याच वाडवडिलांच्या सारखे आम्ही उकिलावरची किडी म्हणून जगलो असतो. आम्हाला हे लक्षात येतं.
आजच्या नव्या पिढीला काही माहित नाही म्हणून त्यांना बाबासाहेब कळत नाही, समजत नाही आणि बाबासाहेबांची त्यांना गोडी वाटत नाही. म्हणून प्रत्येक बापानं आपल्या मुलाला शिकवलं पाहिजे. किती बाप आपल्या पोरांना बाबासाहेबांची गोष्ट शिकवतात घरामध्ये सांगा मला? का शिकवत नाही? का सांगत नाही? ही आपली जबाबदारी आहे की नाही? आपल्या मुलांना बाबासाहेबांचं चरित्र शिकवणं, बाबासाहेब शिकवणं ही प्रत्येक मागासवर्गीय बापाची जबाबदारी आहे की नाही? काय उत्तर आहे आपलं? कुणी करत नाही. एकही बापाला करताना दिसत नाही. आहे ना गोष्ट करी हे कधी करायचं? कोणी करायचं? आपली जबाबदारी आत्ता केलं पाहिजे. उद्याचा दिवस वाट पाहण्याची गरज नाही. काही लक्षात आलं आपल्याला? साध्या साध्या गोष्टी लक्षात घेतल्या. आणि ती बुद्ध धर्माची गोष्ट जर आपण बौद्ध म्हणत असू, बाबासाहेबांना मानणारा जो समाज आहे बौद्ध, जो स्वतःला बौद्ध म्हणतो, मग त्या बौद्ध समाजातल्या ज्या आया असतील त्यांचं काही काम आहे की नाही? ब्राह्मण बाईच्या पोटी मूळ जन्मास आलं की लहान वयापासून त्याला गीता शिकवायला लागते, सुभाषित शिकवायला लागते, रामायण महाभारत शिकवायला लागते, त्याच्यातल्या गोष्टी सांगायला लागते. नागपूरमध्ये माझ्या शेजारी एक मुसलमान कुटुंब राहतं. लहान वयापासून त्या पोरांना अल्लाह शिकवला जातो. किती बरोबर बोलायला लागतात ते अल्लापासूनच बोलायला सुरुवातच तेव्हापासून. आणि प्रत्येक गोष्टीमध्ये अल्लाह 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 चालूच असतं. मग मला सांगा की किती बौद्ध आया आपल्या मुलांना बुद्धाची गोष्ट सांगतात? काय उत्तर आहे? हो म्हणा तर नाही तरी म्हणा. आणि आमची आई अडाणी होती, लिहिता वाचता येत नव्हता, अंगठे बाजार होती. आताच्या आया काय अंगठे बाजार नक्कीच नाही. पण तरी एकही आपल्या आई आपल्या पोरांना बुद्ध शिकवत नाही, बुद्धाची गोष्ट सांगत नाही. गोष्ट खरी आहे की खोटी आहे? का म्हणता स्वतःला बौद्ध? अधिकार नाही तुम्हाला तो बौद्ध म्हणून. बाबासाहेबांचे उपकार करण्यासाठी म्हणून तुम्ही बुद्धाची गोष्ट नका शिकवा आपल्या मुलांना. त्या मुलांच्यावरती उपकार करण्यासाठी म्हणून शिकवा. त्यांना गरज आहे त्याची. बाबासाहेबांची गोष्ट पोरांना शिकवा, बाबासाहेबांवरती उपकार करण्यासाठी नाही. पण ती गोष्ट शिकली तर त्या मुलांचं कल्याण होईल. त्या मुलांच्यावरती उपकार करण्यासाठी म्हणून त्यांना बाबासाहेब शिकवा. मला या गोष्टीचं फार दुःख होतं की उभ्या महाराष्ट्रात मी फिरतो, उभ्या देशात फिरतो आणि बाबासाहेबांना मानणारी माणसं साध्या दोन गोष्टी करत नाही. डोकं चक्कर करायला चक्रावून जातं. काय आहे आज? किती आहे पण किती माणसांना संभान करावं? मर्यादा. केवळ बौद्धच नाही तर मातंगांनी हे केलं पाहिजे, त्या चांभारांनी हे केलं पाहिजे. जो जो मागासवर्गीय शेड्यूल कास्ट म्हणतो त्या प्रत्येकाला ते केलं पाहिजे. साऱ्यांची अक्कल मारल्याचं मान कुणी जागा नाही अशा प्रकारची स्थिती दिसते. हे लक्षात मी काय म्हणतो? अतिशय गंभीर गोष्ट आहे, अतिशय सिरियस गोष्ट आहे आणि ही प्रत्येकाला शिकली पाहिजे, लक्षात घेतली पाहिजे. हे सारं सांगण्यासाठी मी कालपासून इथे आहे. काल थोडीशी संधी मिळाली असती तर मी काही ना काही सांगितलं असतं. परंतु जेव्हा ते भरकटच गेलं सारं, म्हटलं तर या लोकांना फक्त एंटरटेनमेंट पाहिजे, त्यांना फक्त मजेशीर भाषण ऐकायचं, शिकायचं काहीच नाही. आणि तेव्हा मला लघवी फार जोरदार आली होती म्हणून मी त्या लघवीच्या बहाण्यानं गेलो आणि आपलं तसंच बाहेर पडलो. एक कालची गोष्ट सांगतो, अंदर की बात सांगतो. खरं बोललं पाहिजे ना. तुम्हाला फसवण्याची मला काही गरज आहे? काही लक्षात आलं? मग तुम्ही कालचा दिवस टाइमपास मध्ये घालवला. आय एम सॉरी टू से दिस. तुम्ही कालचा दिवस टाइमपास मध्ये घालवला. काही चार शब्द चांगले शिकता आले असते ती संधी तुम्ही काल नाकारली. आज वेळ कमी पडणार आहे म्हणून जितकं मला जास्त सांगायचं ते सांगू शकणार नाही. मलाही काही मर्यादा आहे. आणि विषय असे आहे की तुम्हाला नुसते 3 मुद्दे सांगायचे म्हटले तरी मला 30 दिवस शिकवावं लागेल. 1 दिवस नाही, 30 दिवस शिकवावं लागेल.
नुसतं तुम्हाला बुद्धं शरणं गच्छामी शिकवायचं तर कमीत कमी मला एक आठवडा लागेल शिकवायचं. तर बुद्धं शरणं गच्छामी शिकवायचं साधं नाही, सोपं नाही. आणि शिकवण्याची योग्यता असणारी माणसं नाही आहेत भारतामध्ये. भिक्षू तर नाहीतच नाही, मेजॉरिटी भिक्षू आहेत की नुसते कपडे घालून वावरणारे आहेत. ज्ञान काहीही नाही. 50-50 वर्षे भिक्षू असणाऱ्यांना मी ओळखतो आणि जेव्हा त्यांच्याशी बोलतो त्यांचं अज्ञान सारं प्रगट होतं. मी त्यांना विचारतो बघ कशाला हे कष्ट केले, का भिक्षू झाला, घरी बसा आपलं काम करा. जर धर्म शिकायचा नसेल, तो अंमलात आणायचा नसेल, तो शिकवण्याची लायकी मिळवायची नसेल तर पडल्या कशाला त्या पंथामध्ये. पण लोक बनतात भिक्षू, त्याला कारण आहे कमाई. म्हणून आपल्या अनुभवामध्ये असे भिक्षू असतील की आपल्याकडे दान द्या म्हटल्याशिवाय राहतच नाही. भिक्षू दान म्हणतात, दान द्या म्हणतात. लग्न लावायला तिथे फुकट लावतात का, कार्यक्रमाला भाषण द्यायला तिथे फुकट देतात का, काही मागतात का, अमुक सोय करा, तमुक सोय करा, तमुक सोय करा. ही आदत माहिती. बुद्धानं शिकवलं, भिक्षूनं मानण्याची वेळ आली तरी सुद्धा काही मागायचं नाही. भिक्षू बनणं सोपं नाही. मागायचं नाही, ते म्हणायचं नाही, दिलं तर आदरानं स्वीकारायचं, आगाऊपणा करायचा नाही, सन्मानानं स्वीकारायचं, उपासकाचा आदरच करायचा, त्याचा अपमान नाही करायचा, त्याचा मान मोडायचा नाही, नाही तर गप्प राहायचं. परंतु काही जरी झालं तर उपासकाकडे हात पसरायचे. ते म्हणणं म्हणजे भीक मागणं. आणि जो त्या म्हणतो त्याला आपण काय म्हणतो, भिकारी. गोष्ट खरी आहे. मग जो भिक्षू द्या म्हणतो, दान द्या म्हणतो, त्याला काय म्हणायचं. साधा प्रश्न आहे, काय म्हणायचं त्याला. आता हिंमत होत नाही आपली भिकारी म्हणण्याची, पण तो भिकारी झालेला असतो. मी त्याला भिकारी म्हणा, बिनधास्त, काही मागे पुढे पाहण्याची गरज नाही. का तर बुद्धानं तसं सांगितले, मी माझं मनाचं नाही सांगत. जेव्हा सत्याचा आणि सुखाचा मार्ग शोधायचा प्रसंग येतो तेव्हा बुद्धानं सांगितलं की बाबा ते सोपं काम नाही. ते करण्यासाठी फार मोठी हिंमत लागते, फार मोठी ताकद लागते. ती तुझ्याजवळ आहे का ते सिद्ध कर. मग कोणती हिंमत आहे तुझी. घरदार सोड, नाती सारी तोड. काही लक्षात आलं तुला. नाती सारी तोडायची, रक्ताची नातीही तोडायची, सारं सोडायचं आणि मग संघामध्ये यायचं. साधी गोष्ट आहे काही. मग प्रश्न निर्माण झाला, जगायचं कसं. जगायला माणसाला काही लागतच ना. खायला अन्न लागतं, कुठून आणायचं. लिहायला कपडा लागतो, कुठून आणायचा. राहायला निवारा लागतो, कुठून आणायचा. आहे ना प्रश्न. बुद्धाने त्याला सांगितले की ती चिंता करायची ना. आपलं भिक्षापात्र घ्यायचं, वस्तीमध्ये फिरायचं, चालिका म्हणतात, परंतु सरळ पुढेच पाहायचं 10 फुटावरती आणि सरळ रस्त्यानं चालायचं. कोणाच्या दारात उभं राहायचं नाही, कोणाच्या दाराकडे बघायचं नाही, वारा काहीतरी म्हणायचं नाही. गप्प समोर 10 फुटावरती बघायचं, सरळ चालत राहायचं, हळूहळू हळू चालायचं. का तर कोणाला वाटलं आपण द्यावं काही दान तर घरात जाऊन आणायला ते वेळ मिळाला पाहिजे ना. हळूहळू चालायचं. फक्त एवढंच करायचं, मागायचं नाही. बुद्धांना अन्न सुद्धा मागायला बंदी केली. माझी गोष्ट आहे. मग लोकांना प्रश्न पडला की लोक देतील कसे, नुसतं किल्ल्यान देणार आहेत का. बुद्धाचं म्हणणं होतं, होय तुम्ही नुसते वस्तीमध्ये फिरला तर लोकांना दान द्यावं लागेल.
इलाज नाही त्यांना. का? तुम्ही कोणी सामान्य माणसं नाही. तुम्ही सुखाची विद्या जाणणारे जाणकर आहात. जी विद्या बुद्धाशिवाय कोणाला माहित नाही आणि तुम्ही त्या बुद्धाचे शिष्य आहात. ती विद्या तुम्ही शिकलेला आहात म्हणून तुमच्याशिवाय कोणाला माहित नाही. त्या गावातल्या प्रत्येक माणसाला तो कुठल्याही जाती धर्माचा कसाही असो त्यालाही सुखानच जगायचं आहे. त्याची गरज आहे सुखाचीच गरज आहे. त्याला हे माहित आहे याच्याजवळ सुख आहे, याच्याजवळ ती विद्या आहे. मला त्या माणसाची गरज आहे. मी त्याला सांभाळला पाहिजे, मी त्याला आधार दिला पाहिजे, मी त्याचा सन्मान केला पाहिजे, मी त्याच्यापासून ते शिकलं पाहिजे. म्हणून जे जे करता येईल भिक्षूच्या स्वागतासाठी, त्याच्या कल्याणासाठी, त्याच्या सोयीसाठी ती प्रत्येक गोष्ट तो करणार आहे. हे लक्षात आलं. आणि इतिहास तसाच घडला. भिक्षूंना जगामध्ये गेल्या 2,000 वर्षामध्ये कधी त्या म्हणण्याची गरज पडलेली नाही. अगदी युरोप खंडामध्ये सुद्धा आता प्रचार होतो तर तिथे भिक्षूंना लोक स्वतःहून नागतात. नागपूरमध्ये आमचे भिक्षू जेव्हा चारित्र्य जातात सकाळी तेव्हा मुसलमान स्त्रिया, हिंदू स्त्रिया सुद्धा दान देतात. मुसलमान स्त्रिया विचारतात आपल्याच महिलांना आम्ही दिलेलं चालतं का म्हणे. मग आपल्या महिला सांगतात नाही सर्वांना चालतं म्हणे, आमच्यामध्ये असं काही नाही. हम दे सकते आहे का? बिलकुल दे सकता. काही महिला दान देतात. आमचा अनुभव आहे, माझा स्वतःचा अनुभव आहे. हे लक्षात आलं आपल्याला. म्हणून भिक्षूनं मागायचं नाही. आणि जो भिक्षू दान द्या म्हणतो त्याला सरळ सरळ खोटं समजायचं की हा काही खरा भिक्षू नाही. हे मला आपल्याला मुद्दाम सांगायचा. तर आता भिक्षूंच्या मध्ये हा प्रकार फार वाढून चाललाय. ते पिळवणूक करतात, दुबाडणूक करतात, लोकांना छळतात. मी हिंगोली तालुक्यामध्ये एकदा गेलो होतो धम्मदीक्षा देण्यासाठी आणि त्या महिलांनी मला सांगितलं धक्कादायक होतं. मी स्वतः हातवून गेलो होते ऐकून. त्या महिला म्हणाल्या भिक्षू आमच्याकडे 5-6 आहेत. 1-2 विहारात राहतात, बाकीचे स्वतंत्र खुली करून राहतात आणि दररोज ते 2-4 लोकांच्या घरी जातच असतात. मला वाटलं चांगली गोष्ट आहे. भिक्षू घरी जाऊन जर लोकांना शिकवत असेल तर चांगलीच गोष्ट आहे. काम आहे भिक्षू संपर्क ठेवायचा, लोकांना शिकवायचं, त्यांना त्याच्या कामी पडायचं, त्यांना मार्गदर्शन करायचं काम आहे. चांगली गोष्ट आहे. त्या सारे गप्प बसलेले एकमेकीच्या तोंडाकडे बनायला लागल्या. म्हटलं काय काय भानगड आहे, काय झालं. नाही म्हणे मला दुसरं सांगायचं राहिलं ना. सांगा म्हणे भिक्षू आमच्याकडे सकाळी आले. ते घरी जातात सकाळी 8 वाजल्याच्या अगोदर. मग आता घरची माणसं लागली, ब्रेकफास्ट वगैरे करतात, त्यांना दान देतात, ब्रेकफास्ट स्वागत करतात आणि मग काय असं थोडंसं दानही देतात. दान ते फेकून देतात. फार चांगली गोष्ट घेत नसते. तसं नाही म्हणे. जे दिलंय ते नाही घेत, मागतात. काय मागतात? हे काय दान आहे का म्हणून 2-4 रुपये 100-200 हे काही दान नाही म्हणे. एवढं पाहिजे म्हणजे किती? 50ही नाही, 500ही नाही, 5,000 पाहिजे. तू मनुष्य हादरून जातो की सकाळ सकाळी आली, आपली तेवढी परिस्थिती नाही, आपल्याजवळ तेवढा पैसा नाही ना, तिथं 5,000 रुपये कुठून द्यायचं. आहे ना प्रॉब्लेम. जे देतील ते घेतच नाही. द्यायचे तर 5,000. मग मला वाटतं ठीक आहे बंतीच्या आता नाही, नंतर मग गोळा करून वगैरे देऊ. मग ते प्रॉमिस घेऊन ते बाहेर. सकाळी 5,000 मिळाले, आज नाही उद्या मिळते. दुपारी जेवायच्या वेळेस असेच कोणाकडे ते जातात. कामच ते आहे ना. मग ते कुटुंबाकडे जेवण खावण सारी व्यवस्था करते, भोजनदान वगैरे करते. काही थोडंसं असं काही अर्पण केले की म्हणतात ते नाही चालायचं. 5,000 ज्यांच्याजवळ असतात लागले कधी देतात, ज्यांच्याजवळ नसतात नंतर देऊ.